नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ खरं तर रहस्यांचा खजिना आहे आणि त्यातलं एक खूप मोठं रहस्य म्हणजे दशमहाविद्या. आता हे काय आहे तर ही आहेत ज्ञानाची 10 दिव्य रूपं. श्रीवल्लभांनी स्वतः उलगडलेलं हे महान ज्ञान चला तर मग आज समजून घेऊया. या अध्यायाची सुरुवातच एका खूप सुंदर ओळीने होते. प्रभूचं दर्शन नेहमीच नवीन रूपात होत असते. याचा अर्थ काय? सोप्पा आहे. दिव्य ज्ञान कधीच एका चौकटीत अडकून राहत नाही. ते सतत वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर येतं. आणि आज आपण अशाच 10 महान ज्ञानरूपांबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच दशमहाविद्या. तर आपण सुरुवात करणार आहोत अगस्त्य ऋषींच्या एका इंटरेस्टिंग कथेपासून. याच कथेतून दशमहाविद्यांचा उगम झाला. मग आपण एक एक करून प्रत्येक महाविद्याचं स्वरूप आणि तिचं महत्त्व समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी हेही पाहू की हे ज्ञान मिळवण्याचं फळ काय आहे. हो, तर हे महान ज्ञान आलं कुठून? ह्याचा उगम झालाय एका महान ऋषींच्या शोधातून. ही कथा आहे अगस्त्य ऋषींची. त्यांच्या त्या कठोर तपश्चर्येमुळेच हे रहस्य आपल्या सगळ्यांसमोर आलं. विचार करा, अगस्त्य ऋषींनी स्वतःला अशा कठोर तपश्चर्येत झोकून दिलं होतं, जिथे सांसारिक इच्छा, मोह, नाती सगळ्याचा त्याग होता. ही फक्त साधना नव्हती, तर जणू काही स्वतःचं अस्तित्वच त्यांनी ज्ञानासाठी पणाला लावलं होतं. आणि या तपश्चर्येचं फळ त्यांना प्रचंड सिद्धी प्राप्त झाल्या. दक्षिण भारतात तर ते एक महान सिद्ध पुरुष म्हणून ओळखले जायचे. त्यांची शक्ती किती होती याचा अंदाज यावरून लावा की त्यांनी गर्वाने वाढणाऱ्या विंध्याचल पर्वतालाही वाकवलं, त्याची वाढच थांबवली. पण मग एक प्रश्न मनात येतोच, इतक्या महान ऋषींनाही ही एवढी कठोर तपश्चर्या करण्याची गरज का पडली असेल? त्यांना नेमकं काय हवं होतं? कोणती महाशक्ती मिळवायची होती? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या मूळ विषयाकडे घेऊन जातं. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे दशमहाविद्या. हो, अगस्त्य ऋषींच्या त्या कठोर तपश्चर्येचं फळ म्हणजे हे 10 महान ज्ञानांचं रहस्य. चला तर मग आता या ज्ञानाच्या अद्भुत विश्वात प्रवेश करूया आणि याचा अर्थ समजून घेऊया. बरं, दशमहाविद्या म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या आहेत ज्ञानाच्या 10 दिव्य स्त्री शक्ती. पण यांना फक्त देवी म्हणून बघू नका. एक उदाहरण देतो. जसं इंद्रधनुष्य एकाच प्रकाशाचे 7 वेगवेगळे रंग दाखवताना, अगदी तसंच दशमहाविद्या एकाच वैश्विक सत्याची 10 वेगवेगळी रूपं आणि शक्ती आपल्याला दाखवतात. या 10 महाविद्यांमधली पहिली महाविद्या म्हणजे काली. पण एक गंमत आहे. चरित्रामृताच्या या अध्यायात ना वर्णन थेट दुसऱ्या रूपापासून सुरू होतं. त्यामुळे आपणही तिथूनच सुरुवात करूया. तर मग तयार? चला, या 10 रूपांपैकी काही सुरुवातीच्या रूपांना भेटूया. ही रूपं आपल्याला मुक्ती आणि सामर्थ्याच्या दिशेने घेऊन जातात. दुसरी महाविद्या आहे तारा. नावाप्रमाणेच तारानारी, सगळ्या दुःखांमधून मोक्षाचा मार्ग दाखवणारी. म्हणूनच तर वशिष्ठ महर्षींसारखे महान योगी तिची उपासना करायचे. यानंतर येतं तिसरं रूप, छिन्नमस्ता. हे अत्यंत रहस्यमयी आणि गोपनीय रूप आहे. असं म्हणतात की तिची साधना खूप तीव्र असते आणि फक्त उच्च पातळीचे साधकच ती करू शकतात. आता इथे बघा, ही तुलना खूपच इंटरेस्टिंग आहे. चौथी आणि 5वी महाविद्या या दोन्ही जणू मंत्रांच्या साम्राज्ञी आहेत. म्हणजे बघा, चौथी महाविद्या षोडशी ही विश्वातल्या प्रत्येक मंत्राचं मूळ आहे, उगमस्थान आहे. तर 5वी महाविद्या भुवनेश्वरी ही तब्बल 7 कोटी महामंत्रांची स्वामिनी आहे. म्हणजे एक मूळ आहे तर दुसरी त्याचा प्रचंड मोठा विस्तार. यानंतर येतं 6वं रूप, त्रिपुरा भैरवी. आणि हे रूप ना खूप खास आहे. का? कारण हे रूप म्हणजे भगवान नरसिंह आणि देवी यांच्या एकत्रित चेतनेचं प्रतीक मानलं जातं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याचा संबंध थेट पुढे होणाऱ्या नरसिंह सरस्वती अवताराशी जोडला जातो. खूप. आत्तापर्यंत आपण मुक्ती आणि ज्ञानाच्या रूपांबद्दल बोललो. आता जरा त्या शक्तींकडे वळूया, ज्यांचा संबंध संपत्ती, नियंत्रण आणि आपल्या सांसारिक यशाशी आहे. तर 7वी महामाया आहे धुमावती. हिची उपासना सर्व प्रकारची संपत्ती म्हणजे सकल संपदा मिळवण्यासाठी केली जाते. आणि त्यानंतर येते 8वी शक्ती, बगलामुखी. ही शक्ती शत्रूंना स्तंभित करण्यासाठी म्हणजे त्यांना निष्प्रभ करण्यासाठी ओळखली जाते. वादविवादात विजय मिळवण्यासाठी हिची उपासना करतात. 9वी महाविद्या आहे मातंगी. ही सुखी कौटुंबिक जीवनाचा आशीर्वाद देते. इतकंच नाही तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे जीवनाचे 4 पुरुषार्थ आहेत ते मिळवण्यासाठी मदत करते. आणि मग येते शेवटची 10वी महाविद्या कमला.
जी साक्षात धन आणि समृद्धीचीच देवता आहे. तर या होत्या त्या 10 दिव्य शक्ती म्हणजे दशमहाविद्या. पण फक्त हे जाणून घेऊन काय होणार, याचं फळ काय? तर हा ग्रंथ सांगतो की या ज्ञानाचं श्रवण केल्याने एक खूप विशेष आशीर्वाद मिळतो. चला बघूया तो आशीर्वाद नेमका आहे तरी काय. ग्रंथामधली फलश्रुती अगदी स्पष्ट आहे. असं म्हटलंय की जो कोणी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने हे ज्ञान ऐकेल किंवा ग्रहण करेल तो अनिरुद्ध होईल. अनिरुद्ध म्हणजे काय? म्हणजे असा व्यक्ती ज्याच्या मार्गात कुठलाही अडथळा त्याला रोखू शकत नाही. आणि विचार करा, जिथे अडखळेच नाहीत तिथे यश तर मिळणारच. तर हे होतं श्रीपाद श्री वल्लभांनी प्रगट केलेलं दशम महाविद्यांचं अद्भुत ज्ञान. प्रत्येक रूपात एक वेगळी शक्ती आहे, एक वेगळं तत्वज्ञान आहे. जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. या 10 दिव्य रूपांपैकी कोणतं रूप असं आहे जे सर्वात जास्त प्रेरणा देतं? यावर विचार करायला हरकत नाही.